पैजपूर येथे शिवसेना शिंदे गट तर्फे सदस्य नोंदणीची मोहीम सुरू आहे। आमचे जनताची बात न्यूज चॅनलकडे पैजपूरचे पदाधिकारी, शहर अध्यक्ष व तालुका अध्यक्ष हे बोलत आहे की कितले सभासद नोंदणी झालेली आहे आणि काय कार्यक्रम आहे। जय महाराष्ट्र। मी शिवसेना यावल तालुका प्रमुख। आज 8 दिवसापासून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर विश्वास दाखवून लोक जास्तीत जास्त सभासद नोंदणीला प्रतिसाद देत आहे। आणि साहेबांनी जे महिलांकरता जे 1500 रुपये जे चालू केलेले होते आणि ते आता सुद्धा चालू आहेत, त्याच्यामुळे महिलांच्या म्हणजे लाडक्या भावाला जास्त प्रतिसाद शिंदे साहेबांना मिळत आहे। आणि तालुक्याच्या वतीने सांगू इच्छितो की तालुक्यामध्ये जास्तीत जास्त फॉर्म कसे भरले जातील, सदस्य नोंदणी कशी होईल, 20,000चं टार्गेट मी पूर्ण करून देणार आहे। आमचे जिल्हा प्रमुख आहे समाधानजी महाजन सर यांचा आदेश आहे की आपल्याला जास्तीत जास्त रावेर विधानसभा व यावल तालुक्यातून आपल्याला सदस्य नोंदणीला भर द्यायचे आणि येणाऱ्या होऊन घेतलेल्या नगरपालिका असतील, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, ह्या निवडणुकीमध्ये आपण आपली तयारी कशी राहील या संदर्भात जिल्हा प्रमुख 2-4 दिवसामध्ये बैठक लावून आढावा घेणार आहे। आणि आपण आपले सदस्य कसे निवडून येतील याकडे आपल्याला द्यायचं आहे। आणि सदस्य नोंदणीच्या माध्यमातून सगळ्या लोकांची आपला परिचय वाढत आहे। ते एवढे बोलून 2 शब्द संपवतो। जय महाराष्ट्र। शहर प्रमुख पिंटू मंडवाले, पैजपूर शहरामध्ये शिवसेना सदस्य नोंदणी हे मोहीम चालू आहे। आणि आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री असताना जे लाडकी बहीण योजनेचा जो GR आहे तो पास केला आणि गोरगरीब महिला आपल्या माता भगिनी असतील त्यांना त्या गोष्टीचा लाभ होत आहे। आणि लाडक्या बहिणी भावाला सप्रेम भेट म्हणून हे सदस्य नोंदणी करता प्रत्येक वार्डमध्ये महिला जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करत आहे आणि शिंदे साहेबाचे हात बरकट करत आहे। आणि पैजपूर नगरपालिकेमध्ये आमचे जास्तीत जास्त नगरसेवक हे निवडून येतील याची आम्हाला खूप खात्री आहे। आणि प्रत्येक वार्डामध्ये सदस्य नोंदणीचा मोहीम हे चालू करण्यात आलेली आहे। आमचे जिल्हा प्रमुख समाधानजी सर महाजन आणि आमचे तालुका प्रमुख राजूभाऊ काटोके आणि आमचे नगरसेवक प्रभाकर भाऊ सापकाळे आणि युवा शहर प्रमुख कैलास भाऊ होई, सागर चौधरी, किशोर कपले, पप्पू वैद्यराज आणि आमचे जे संघटनेचे जे आहे पदाधिकारी यांचा आम्हाला सगळा प्रतिसाद आहे। आणि आमचे सदस्य नोंदणी करण्यात सगळ्यांचा हातभार आहे। आणि गोरगरीब जनतेचे जे काही कामं असतील, रेशन कार्डाचे असो किंवा दवाखान्याचा विषय असो, आमचे प्रभाकर भाऊ सपकाळे, आमचे तालुका प्रमुख राजूभाऊ काटोके, आमचे जिल्हा प्रमुख समाधानजी सर महाजन यांचं आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य असतं आणि सहकार्य करत असतं। त्याच्यामुळे आम्हाला जनता चांगला प्रतिसाद देईल आणि नगरपालिकेमध्ये आमचा नगराध्यक्षसुद्धा निवडून येईल याची खात्री आम्हाला आहे। आणि आम्ही गोरगरीब जनतेकरता केव्हाही कोणाचाही फोन आला, आमचे पदाधिकारी असतील, आमचे नगरसेवक भाऊ असतील, प्रभाकर भाऊ, हे केव्हाही जनतेकरता झगडतात आणि त्यांचं कोणतंही काम असो, कोणत्याही पद्धतीने ते काम करून देतात। तो अधिकारी असो, तलाठी असो किंवा नगरपालिकेचा CO साहेब असो किंवा कोणताही विषय असला, त्यांचा विषय असा आहे की बा कोणी गोरगरिबाचं काम व्हायला पाहिजे आपल्या माध्यमातून, आपल्या शिवसेने माध्यमातून। आतापर्यंत किती नोंदणी झाली? तरी आतापर्यंत आमची नोंदणी झाली आहे तरी 2000 आणि ऑनलाईन झालेली आहे 500, म्हणजे 2500चा आकडा आमचा पार झालेला आहे सदस्य नोंदणीचा। आणि याच्या पुढे आमचा स्टॉल आणि आमचं आता आम्ही ते मोहीम चालू ठेवणार आहे शिवसेनेच्या माध्यमातून।
आणि जे आमचे पदाधिकारी आहेत ते आम्हाला सगळे जे पदाधिकारी आहे त्यांचं सहकार्य आहे। तालुका प्रमुख असतील, नगरसेवक भाऊ असतील, आमचे उपशहर प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील किंवा आमचे पदाधिकारी किंवा आमचे जे मित्र परिवार आहे त्यांचा सगळ्याचा प्रतिसाद आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र।